नमस्कार, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सामन्याला सुरुवात होतीये. 12वा दोन्ही संघांचे 12वे खेळाडू कृपया माईकशी संपर्क साधा. नाव आपण यूट्यूब लाईव्ह बघतोय तर सर्वांचं योग्य नाव लागेल आपल्याला इथे. आणि गोलंदाजी करतोय दादू आणि फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आहे ते बबलू जाधव, खंडाळ्यातील एक नामवंत खेळाडू. सुंदर चेंडू ब्लॉक होल मध्ये, पहिला चेंडू चांगला तटकवून एक धाव घेण्यात यशस्वी आणि स्ट्राईकला येतोय वाय तालुक्यातील एक तडाखे बंद फलंदाज. आपल्या यश बॅटच्या अगदी बंदुकीसारख्या गोळ्या झाडून कशा वार केले जातात तसेच बॅटने अगदी बॉलवर तसाच तुटून पडतो हा. गोळीसारखे बॉल जातात. तेजस शिंदे आयकॉन. बॅटची एज घेऊन सुंदर गोलंदाजी आणि पहिली विकेट. पहिला नाट संघासाठी विकेट. सचिन. या सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर विकेट घेण्यात यशस्वी झाले दादू. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळेल सर्व प्रेक्षकांना या सामन्यामध्ये. दोन्हीकडून गोलंदाजांचं चांगला भरणा आहे. फलंदाजाचा सुद्धा चांगला भरणा आहे या संघांमध्ये. स्लोअरवर चेंडू. चांगलं गोलंदाजीचं नमुना पाहायला मिळतोय दादू यांच्याकडून. आणि अगदी पाहायला गेलं तर रॉकस्टार 11 या संघाकडून सातारा जिल्हा आयकॉन सागर निकम पाहायला मिळतील आपल्याला. डॉन पाहायला मिळतील महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असलेले. अजून बरेच असे स्टारकास्ट आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू ब्लॉक होल मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट. पाहूया पंच सेफ आहेत बॅट्समन, एक धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत. पुढचा चेंडू स्लोअर पद्धतीनं चांगला बबलू जाधव हे खंडाळचे अगदी तडाखेबंद फलंदाज आहेत, त्यांना बांधून ठेवण्यात यशस्वी झालेले आहेत. दादूचा चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक चालू असताना अशा प्रकारची गोलंदाजी. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू आणि झेल टिपलेला आहे. सुंदर गोलंदाजी. षटक समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 रनांवर 2 विकेट. अगदी 2-2 इक्वल करण्यात यशस्वी झालेले. दादू चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे आणि आता बबलू जाधवची जागा भरून काढण्यासाठी येतोय मनीष मांढरे, मांढरदेवी गावचा. अगदी मांढरदेवचा रोज आशीर्वाद घेऊन निघत असलेला खेळण्यासाठी त्याच्या बॅट मधून आपल्याला उत्तुंग षटकार पाहायला मिळतील, ही सर्व प्रेक्षकांची वाई प्रेक्षक वर्गाची मागणी आहे.
आपल्या सर्वांना माहितीच असेल की बबलू जाधव हा तडाखाबंद फलंदाज अगदी 10-12 वर्षापासून या संघाचं प्रतिनिधित्व करत होता. ओपनर बॅट्समन होता रॉकस्टार संघाचा. अगदी जवळजवळ जसं 12 वर्षाचं क्रिकेट पाहिलं जातं तर त्या सातत्याने त्या रॉकस्टार संघामध्येच खेळताना दिसलेला आहे बबलू जाधव. सुंदर चेंडू, तेवढ्या चांगल्या रीतीने तटकवलेला चेंडू, 4 धावांसाठी पहिला चौकार येतोय सचिनच्या बॅट मधून. या इनिंगचा पहिला चौकार येतोय. तानाजीवर पहिल्या चेंडूवर केलेला आक्रमण पाहायला मिळतंय. बॉल वाय कृपया विनंती, आपण त्वरित बॉलची परत पेकी करावी. शॉर्ट पिच चेंडू स्लोअर वन वाईड डिक्लेअर केलेला आहे. पंचांनी अगदी काटेकोरपणाने लक्ष दिलेलं आहे. अगदी पहिल्या सामन्यात सुद्धा आपण पाहिला अजिबात दुजाभाव केलेला नाहीये. दोन्ही संघांना समान नियम असतील. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेलबाद. सचिन झेलबाद होतोय. वैयक्तिक 5 धावा काढून झेलबाद होतोय सचिन. आणि संघासाठी कुठेतरी एक पार्टनरशिप गरजेची आहे. बिल्डअप करणं, स्कोर बिल्डअप करणं खूप गरजेचं असतं. अशा वेळी अगदी लो स्कोरिंग मॅच सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत की विन झालेले आहेत. विकेट पडल्यात त्या 3 आणि धावसंख्या 7. 7 धावांवर 3 विकेट. मग आता फलंदाजीसाठी येते वाय तालुक्यातील एक बलाढ्य फलंदाज आणि मॅक्सवेल नावानी प्रचिती असलेला, अगदी महाराष्ट्रातील कोणाकोपऱ्यात खेळून आलेला अमोल वाडकर आणि नॉन स्ट्राईकला मनीष मांढरे. अगदी ही फेमस जोडी आहे. तुम्ही पाहिलं असेल वारंवार एक हाती दोघांनी मॅचेस विन करून दिलेले आहेत. सुंदर चेंडू, आउटकटर बॉल. अगदी संत गतीने सावध असा पवित्रा घेत अमोल वाडकर यांनी आपल्या इनिंगची सुरुवात केलेली आहे. सुंदर गोलंदाजी, पार्टनरशिप होणं गरजेचं आहे आता इथून पुढे. दुसऱ्या चेंडूवरती चेंडू पाठवलाय लांब 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 लांब. षटकार. कॉमेंटरी बॉक्सच्या अगदी डोक्यावर आदळून पडलेला आहे चेंडू. आपल्या दुसरा चेंडू खेळत असताना हा घणाघाती प्रहार अगदी जणू पवेलियन मधूनच सेट होऊन आलाय की काय. तुम्हाला सांगितलं होतं की ही जोडी अशी आहे की एक हाती मॅच काढून घेण्यात यशस्वी होते दरवेळेस. त्यांचं बॉन्डिंग जे आहे क्रिकेटमध्ये, एक महत्वाची गोष्ट अशी आहे की खेळाडूंचं बॉन्डिंग होणं खूप गरजेचं आहे. जर अगदी परिवारात सुद्धा बघा, सामाजिक असो किंवा व्यावहारिक जीवन असो किंवा कौटुंबिक असो, ज्यावेळेस कुटुंबात बॉन्डिंग होते त्यावेळेस संसार व्यवस्थित चालत असतो. त्याच प्रकारे क्रिकेटचा संघ सुद्धा तसाच आहे. एक परिवार म्हणून खेळत असतो, त्यामध्ये बॉन्डिंग खूप गरजेची आहे. जे बॉन्डिंग आपण आता पाहत आहात अमोल वाडकर आणि मनीष मांढरे, हे बॉन्डिंग सातत्यानं बरेच वर्ष झालं कार्यरत आहे. असंच बॉन्डिंग मॅचेस विन करून देत असतात. हो, शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु गतीमध्ये परिवर्तन झाल्यामुळे अगदी पहिला दिवस आहे सामन्यांचा, तर विकेट सुद्धा थोडी आणि वातावरण सुद्धा ढगाळ आहे. विकेट गरम होणं गरजेचं आहे. शॉर्ट पिच चेंडू ऑफ साइडला तटकवलेला आणि हा एक धाव घेण्यात यशस्वी. मिसअंडरस्टँडिंग सोबत पहिला कॅच सोडला. अतिशय गच्चाळ अशी फलंदाजी. हा कॅच किती महागडा ठरू शकतो येणाऱ्या 3 ओव्हरीमध्ये आपल्याला समजेलच. अगदी तुम्ही मॅक्सवेल ज्या प्रकारे अफगाणिस्तानच्या विरोधात 200 धावांचा स्कोर केला अगदी इंजुर्ड असताना सुद्धा, तसाच
हा वाई तालुक्यातील मॅक्सवेल आहे. पाहूया येणाऱ्या 3 ओव्हरीमध्ये पकडा कॅच आणि जिंका मॅच. आणि जीवनदान जीवनदान द्या. कुठे? क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर. सुंदर स्लोवर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात असताना एकच धाव. सुंदर गोलंदाजी अगदी बांधून ठेवलेलं आहे. तिसरं षटक प्रगती पथावर. अमोल वाडकर मी सांगत होतो की जीवदान द्या ते बाहेरच्या जीवनामध्ये, क्रिकेटमध्ये देऊ नका. सुंदर चेंडू डिफेन्स करत एक धाव घेतलेली. क्रिकेटमध्ये तुम्ही जीवदान ज्या ज्या खेळाडूला तुम्ही जीवदान देतात तोच तुमचा कर्दन काळ बनत असतो. सुंदर प्रकारे रिव्हर्स ने मारलेला षटकार. आपण बघत होता अमोल वाडकर हा मॅक्सवेल म्हणून प्रचित आहे आणि त्याचप्रमाणे अगदी शरीरयष्टी जरी ख्रिस गेलची असली परंतु खेळ हा मात्र खूप लवचिक आहे मनीष मांढरेचा. वाकडे तिकडे शॉट पाहण्यात आपल्याला प्रेक्षकांना माहिती आहे की वाई तालुक्यात जर असे शॉट पाहिजे असतील तो फक्त मनीष मांढरे यांच्या बॅटमधून. तुम्हाला सांगितलं होतं हे बॉन्डिंग खूप महत्वाचं आहे. हे प्लेयर बॉन्डिंग आहे. अगदी ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू यष्टी उधळत विकेट मनीषची. एक सरळ हाताने खेळण्याची गरज होती. डाव्या हाताने मारलेला एक 6 षटकार. त्यानंतर थोडं पार्टनरशिप बिल्ड होत असतानाच म्हणतात ना की नजर लागली, बॉन्डिंगला नजर लागली आणि विकेट ही गोलंदाजाने घेतली. आता मनीषची जागा भरून घेतोय ओझरडे गावचा वाय तालुक्यातील एक मोठा असा धडाकेबाज फलंदाज अमोल कदम उर्फ बकासूर. याच्या समोर चेंडू म्हणजे अगदी रबरी बॉल. हा प्लॅस्टिकचा चेंडू खेळल्यासारखा खेळत असतो हा. रडार मध्ये चेंडू गावल्यानंतर अगदी तुम्ही बघाल गोळीचं बॉलचं अगदी तुम्हाला चांदणीच दिसणार छोटीशी, एवढ्या लांब मारतो तो. स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन, चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन. दादू आपले दुसरी ओव्हर टाकत असताना एक षटकार घेतलं खाल्ल्यानंतर विकेट घेत चांगली चांगली गोलंदाजी करतोय. सुंदर मारलेला चेंडू 6 धावांसाठी कुठे पडलाय का? लांब लांब लांब. 6 धावा. या 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 प्रकारचे खेळ या आधी सुद्धा त्यांनी केलेले आहेत. अगदी महाराष्ट्रातील भरपूर आयकॉन सोबत खेळलेला आहे अमोल कदम. स्कोर झालाय 28. 3 षटकानंतर धावसंख्या झाली 28. 5 ओव्हरचा सामना आहे. अगदी अमोल कदम बद्दल सांगायचं की चांगले चांगले गोलंदाजांना पाणी पाजलेलं आहे त्यांनी.
एक आनंदाची बातमी आपणास कळवण्यात येते की अमोल वाडकरच्या या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. ज्यांनी दिलंय ते अक्षय सूर्यवंशी मुंबईमध्ये कार्यरत आहेत, कवठेगावचे. चालू होते चौथं षटक प्रगतीपथावर. विकेट लो असल्यामुळे चेंडूने अजिबात उसळी नाही घेतली. लो राहिलेला हा चेंडू. थोडी लो विकेट आहे आणि वातावरण सुद्धा लो आहे. सुंदर चेंडू, स्लोवर वन, कटर पद्धतीचे चेंडू. ज्या प्रकारे अमोल वाडकर यांची यष्टी शरीर यष्टी आहे त्या प्रकारे त्यांना किती तुम्ही फास्ट राहणार, अगदी तुम्ही स्टार्कला जरी आणलं तरी ते त्यांना षटकार घेतणार. परंतु कटर बॉलला त्यांना शरीर यष्टीनुसार थांबून खेळावं लागतंय. हवेमध्ये जलालेला सुंदर चेंडू आणि विकेट. सुंदर गोलंदाजी. तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही स्पीड स्पीड टाका ते मारणार. तुम्ही स्लो टाका, कट टाका, थोडे थांबून खेळावे लागणार. शांताराम. गाडदरे गावचा निखिल येतोय आता फलंदाजीसाठी. लेग साइडला तटकवलेला चेंडू. सुंदर. एकच धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्या होती 29. चौथं षटक चालू आहे, धाव संख्या झाली 29. विकेट थोडी लोच आहे. सुंदर असा तटकवलेला चेंडू. बाउंड्री लाईन खूप लांब आहे तिकडे. झेल पकडण्यात यशस्वी. सुंदर तटकवलेला, परंतु थोड्या वाऱ्याच्या झोकाने सुद्धा बॉल. फलंदाजीसाठी येतो साहिल.
आयोजन कमिटीचे अध्यक्ष श्री प्रताप दादा शिर्के यांना विनंती आहे की कृपया आपण कॉमेंट्रीची संपर्क साधा. अगदी रफ्तार का राजा म्हणलं तरी काय हरकत नाही. या ग्राउंडवरती या स्पीडचं प्रदर्शन अगदी पाहण्यासारखं होतं. काहीच समजत नाही इतका पेस या महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत करत या प्रकारची गोलंदाजी किंवा खेळ करणं अगदी खूप ह्याचं मानलं पाहिजे आणि त्याचं कौतुक सर्व प्रेक्षक वर्ग सर्व खेळाडू वर्ग आपला करत आहे. डॉन आपले खूप खूप अभिनंदन. 35 धावांचं आव्हान असेल गणेश अनपट मित्र समूहासमोर. अगदी आपण पाहिलं तर या सामने पाहण्यासाठी आपले अग्गबाई अरेच्या या फिल्मचं पसरणी इथेच शूटिंग झालेलं आहे. इथेच पार पडला इथं फिल्म मराठी फिल्म आहे ती. आणि त्याचसोबत जाऊबाई जोरात या आता जी सिरियल चालली आता ट्रेंडिंगमध्ये झी मराठीवर त्या मालिकेचे प्रोडक्शन मॅनेजर श्री शांताराम बनवे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. कृपया त्यांना विनंती करतो की आपण आपला मान सन्मान स्वीकारावा. जी संतोष शेठ लोकरे कृपया आपणास ही विनंती आहे. या पुढील होणारा सामना तेजदीप 11 वर्सेस डंगरी 11. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस का बॉस येथे हजरावे आणि श्री ऋषी माने यांना विनंती आहे समीर शिंदे यांना विनंती आहे की आपण श्री शांताराम बनवे यांचा सत्कार करावा. या माने सर. राजू शिर्के यांना सुद्धा विनंती आहे की आपण सत्कार देऊन त्यांचं आभार मानावेत. कॅमेरामन प्लीज टॉस का बॉस इथे कॅमेऱ्याचं प्रक्षेपण घ्यावं. आणि मी विनंती करतो शांताराम बनवे श्री शांताराम बनवे अगबाई आरेच्या पिक्चरचे निर्माते आणि जाऊबाई जोरात या आणि त्यांसोबत निसार सर लाईन प्रोडक्शन मॅनेजर यांचंही या ठिकाणी सत्कार होतोय. संतोष शेठ लोकरे आपल्यालाही विनंती आपण कृपया स्टेजवर स्थानपन्न व्हावं. अगदी अग्गबाई आरेचा पिक्चर आपण पाहिला असेल अगदी महाराष्ट्रभर फेमस आहे. त्यामध्ये बगाड यात्रा बगाडाच्या त्यांचं जे देवाचं किमया आहे ती सर्व त्या पिक्चरमध्ये दाखवलेली. ते पिक्चरचे निर्माते शांताराम बनवे आपलं खूप खूप आभार. युवा उद्योजक पश्चिम भागाचे वाई पश्चिम भागाचे युवा उद्योजक म्हणजे अगदी मुंबई पर्यंत त्यांचे बिझनेस चालू आहेत. आणि असे सर्वांचे लाडके श्री अर्जुन दादा गोळे आता नुकतेच पार पडलेल्या मुंबई येथील स्पर्धा त्यांच्या अगदी खूप सर्व प्रेक्षक वर्ग
खेळाडू वर्ग आणि तिथून वाईतून एक टीम त्यांची बोलवलेली अगदी प्रेक्षणीय सामना होता. टॉस का बॉसच्या इथे दोन्ही कॅप्टन या. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. 35 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला आहे रॉकस्टार 11 हॉटेल जिव्हाळा संघ. आणि पुढचा मॅचचा टॉस कृपया पाडून घ्या. आकाश सोळसकर गोलंदाजीवर. वाईट चेंडू अवंतर एक धाव सुरुवातीला. टॉस का बॉस साठी मी आमंत्रित करतोय श्री शांताराम बनवे आणि निसार सर यांना की आपल्या हस्ते कृपया या मॅचचा टॉस होईल. अर्जुनदादा गोळे तेजदीप 11 हा अर्जुनदादा गोळे यांच्या मालकीचा संघ आणि डंगरी 11 वाईतील एक यंगस्टर्स या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील. टॉस होतोय आणि अशा तऱ्हेने आपण पाहतोय ग्राउंड वरती एक चौकार सागर निकम यांच्या बॅट मधून चौकार गणागती पहिलंच आक्रमण. टॉस विन डंगरी 11. दोन्ही संघाचं अभिनंदन. कृपया आपला निर्णय लवकरात लवकर कळवला तर बरं होईल स्ट्रॅटर्जीसाठी. सुंदर चेंडू ब्लॉक होल मध्ये तेवढा चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे तटकवलेला. एक धाव घेण्यात यशस्वी. आपण या पसरणीच गावचे सुपुत्र श्री वाजिददादा बागवान एक उत्कृष्ट खेळाडू यांचा आज वाढदिवस आहे. तरी सर्व आयोजन कमिटी युवा ग्रामस्थ पसरणी सर्व खेळाडू वर्ग क्रिकेट असोसिएशन वाई यांच्यातर्फे वाजिद बागवान यांना वाढदिवसाच्या कोटी 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 शुभेच्छा. सुंदर तटकवलेला चेंडू 4 धावांसाठी गॅप मध्ये खेळलेला चेंडू. चौकार खेळत धावसंख्या वाढवलेली. क्षय अवांतर चेंडू वाईड वाईड चेंडू एक धाव अवांतर. पुढचा आकाश सोळसकर यांचा आधी स्वीप शॉट खेळलेला आहे. पेसच्या विरोधात स्वीप शॉट खेळणं म्हणजे अगदी खूप नजर ठेवावी लागते चेंडूवर. कारण चेंडू अगदी स्किट होऊन येत असतो पेस मध्ये आणि अशाच पेस मध्ये तेवढ्याच फास्ट मध्ये स्वीप खेळावी लागते. अगदी नजरेचा खेळ आहे. क्रिकेट म्हणजे नुसताच मैदानी खेळ नसून त्यामध्ये युक्ती शक्ती बुद्धी सर्व वापरून खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आपलं सर्व टेन्शन दूर ठेवणारा रोगापासून आरोग्य स्वास्थ्य चांगलं ठेवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. हा सुंदर चेंडू अतिरिक्त उंची घेत वाईड चेंडू अवांतर धाव. मला असं वाटतं की लास्ट इयर मध्ये ज्या स्पर्धा झाल्या त्या फायनलच्या संघामध्ये आकाश सोळसकर स्वतः खेळत होता. पंच
पंचांना रिव्ह्यू घ्यायचा अधिकार आहे. कृपया खेळाडूंना एक विनंती आहे की पंच जे काही निर्णय घेतील ते निर्णय योग्यच असतील. वाईड चेंडू दिलेला आहे. पुन्हा एकदा स्वीप शॉट गॅप मध्ये खेळलेला आहे 4 धावांसाठी. अगदी हलून सुद्धा दिलं नाहीये क्षेत्ररक्षणाला. नो चेंडू. अगदी या खेळाचे काही नियम आहेत विकेटचे की त्या विकेटच्या बाहेर चेंडू अलाउड नाहीये टाकायला. जर टाकला तर नो बॉल घोषित करण्यात येईल. आणि सर्वांना एक आनंदाची बातमी सांगायची आहे सर्व क्रिकेट रसिकांना, प्रेक्षकांना, खेळाडूंना की येत्या जानेवारी ह्याच महिन्यामध्ये रॉकस्टार क्रिकेट क्लब व रामेश्वर क्रिकेट क्लब बावडा आयोजित राष्ट्रवादी चषक 1,75,000 रुपये असं बक्षीस अगदी भरघोस बक्षिसांची दिवाळी असेल. तर सर्व खेळाडूंना एक नोटीस करून घ्या की या जानेवारी महिन्यामध्ये ही स्पर्धा पार पडेल. राष्ट्रवादी चषक रॉकस्टार क्रिकेट क्लब व रामेश्वर क्रिकेट क्लब बावडा आयोजित राष्ट्रवादी चषक याच महिन्यात पार पडेल. 1,50,000, 1,75,000, 50,000 व अन्य वैयक्तिक बक्षिसे अगदी भरघोस बक्षिसांची दिवाळी साजरी करायला भेटेल. धावसंख्या झाली 18. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 18. गोलंदाजी मार्गावर येतोय बबलू जाधव आणि फलंदाजीला येतो आकाश अक्षयनं 2 चौकार खेळलेले आहेत. दुसरे ओव्हर पेस टाकलेला चेंडू पंचांनी निर्णय अजून दिलेला नाहीये. पाहूया अगदी ताळमेळ चुकलेला आहे. पाहूया पंचांनी जोपर्यंत निर्णय दिला नाही तोपर्यंत कोणत्याही प्लेयरने अपील करू नये. विकेट दिलेली आहे जेलबादची. पहिली विकेट संघाचा स्कोर 18 असताना पहिली विकेट दुसऱ्या ओव्हर मध्ये बबलू जाधवने पहिल्याच चेंडूवर घेतलेले अगदी रफ्तार जोर लावून टाकलेला बॉल काहीच समजलेला नाही आणि हवेमध्ये झेलवलेला. आकाश काळे पुढचा फलंदाज येतोय. आकाश काळे आणि सर्व वाईकरातील जनतेना पूर्ण तालुक्याला कळवण्यात येते की हॉटेल जिव्हाळा यांच्याकडून एक खास मेजवानी 19, 20 आणि 21 तारखेला ठेवलेली आहे. फिश फेस्टिवल, कोळी फेस्टिवल. आपण सर्वांनी सर्व प्रकारचे मासे आपल्याला चटकदार चवदार असे मासे खायला मिळतील. हॉटेल जिव्हाळा श्री संतोष शेठ लोकरे यांच्या मालकीचं हॉटेल जिव्हाळा फेस्टिवल, कोळी फेस्टिवल, मच्छी फेस्टिवल वाईमध्ये प्रथमतःच याआधी सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि एकमेव हॉटेल जे मच्छीसाठी फेमस असलेले आणि सर्व खाद्यप्रेमींना
एक मेजवानी म्हणून कोळी फेस्टिवल, सर्व प्रकारचे मासे खायला मिळतील. कृपया 19, 20, 21 तारखेला याचा आनंद घ्यावा. सर्व फॅमिलीसह मित्रांसह सर्वांनी हॉटेल जिव्हाळ्याला भेट देऊन शोभा वाढवावी. या झालेल्या टॉस मध्ये आता डंगरी 11 संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सुंदर चेंडू, सुंदर डिक्लेअर झोन मध्ये डिक्लेअर, एक धाव. वन बाउन्सचा इशारा दिलेला आहे. अगदी स्पीड मध्ये टाकलेले चेंडू. सुंदर खेळ पाहायला मिळतोय. ओपन गटातील हे चाललेले सामने. सुंदर चेंडू, परंतु अवांतर धाव. 10 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. ओपनिंगला आलेला फलंदाज सागर निकम अजूनही विकेटवर थांबलेला आहे. त्याच्या बॅट मधून आपल्याला लवकरच एक सुंदर फटका पाहायला मिळेल. परंतु पुढे असलेला बबलू जाधव अगदी त्यांनी बांधून ठेवलंय फलंदाजाला. आणि सांगायचं एक असं की अगदी आनंदाची बातमी, मोठ्या हृदयाची माणसं म्हणून ओळख असलेली किंवा मोठ्या सर्व आपल्या क्षेत्रात आपण एक मोठं योगदान देत असलेले महालक्ष्मी, वाईट चेंडू आत्ताचा, महालक्ष्मी गारमेंट वाई यांनी त्यांचं टीम दिलेली ओपन गटामध्ये अगदी मोठं काळीज म्हणावं लागेल की सर्व खेळाडू हे आपल्या त्यांच्या बिझनेस मधीलच वर्कर असून या ओपन गटातील सामन्यांमध्ये त्यांनी भाग घेतलेला आणि खेळताना पाहायला मिळतील. अवांतर सॉरी निर्धाव असा चेंडू, सुंदर गोलंदाजी. षटक समाप्त. पंच महालक्ष्मी गारमेंट्स वाई त्यांच्याकडे बसता अगदी तुमचे लहान मुलांचे कपडे असतील, जेंट्स वेअर, लेडीज वेअर, साड्या असतील, सर्व प्रकारचे आपल्याला कपडे खरेदीसाठी एक मोठं दालन महालक्ष्मी गारमेंट्स. सचिन गोलंदाजीसाठी सचिन एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. जवळजवळ रॉकस्टार संघाने आपला हा सामना अगदी जिंकून साजरा करायला काही हरकत नाही. पुन्हा एकदा चांगला तटकवत अगदी कसोटी खेळल्यासारखा स्कोर बोर्ड चालवत आहेत. एक धाव घेण्यात यशस्वी. प्रेक्षकांचं आणि स्वतः संघ मालकांची विनंती आहे संतोष शेटलोकरांची की सागर निकम यांनी षटकार ठोकून या सामन्याचा विजयी आनंद साजरा करावा. हा परंतु गोलंदाज सुटा सातारचंच पाणी पिलाय. चौकार. अजून सुद्धा ही संधी अवेलेबल आहे सागर निकम यांच्यासाठी. षटकार ठोकून आपण मालकांचं, संघ मालकांचं म्हणणं पूर्ण करावं.
मारला मारला मारला, परंतु डिक्लेअर झोन असल्यामुळे एकच धाव. आपल्याला काही नियम व अटी पाळावे लागतील. षटकार ठोकायचा आहे तोही आपल्याला पुढच्या बाजूस. वाईड चेंडू, अवांतर एक धाव आणि